नायगाव पुनर्विकास प्रकल्पाच्या चाव्या वाटपाला होत असलेल्या विलंबावरून आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला सवाल केलाय। 1 ऑगस्ट 2021 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दिलीप जोशी मार्ग आणि नायगाव येथील प्रकल्पाचं काम सुरू करण्यात आलं होतं। मात्र प्रकल्पाचं काम पूर्ण होऊनही अद्याप चाव्यांचं वाटप झालेलं नाही। सूत्रांच्या माहितीनुसार 16 मार्च रोजी चाव्यांचं वाटप होणार असल्याचं सांगितलं जात असलं तरी अनेक रहिवासी अजूनही भाड्याच्या घरात राहत असल्यानं त्यांच्यावर आर्थिक ताण वाढतोय। या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे। तसंच अनेक प्रकल्प पूर्ण होऊनही त्यांचं उद्घाटन होत नसल्यानं नागरिकांमध्ये नाराजी असल्याचंही त्यांनी सांगितलंय। ते संपूर्ण झालेले चाव्या कधी मिळतील आता ते आपल्याला आठवत असेल 1 ऑगस्ट 2021 या दिवशी तत्कालीन मुख्यमंत्री जे उद्धवसाहेब ठाकरे होते त्यांनी BDD मग त्याच्यात वरळी, नामजोशी आणि नायगाव ह्याचं पुन्हा एकदा कामाला चालना दिली होती। तेव्हापर्यंत काम ठप्प पडलं होतं, ते काम सुरू झालं। आज आपण पाहतो जसं आमच्याकडे वरळीमध्ये टाटानी एक केलेलं आहे, इथे L&Tनी खूप सुंदर इमारती केलेल्या आहेत। पण जवळपास 2 महिने ह्या इमारती बनून तयार आहेत, चावी वाटपचं अजून मुहूर्त मिळत नाही। आज सोर्सेस, जसं आता आपल्याला सकाळी इराणबद्दल सोर्सेसबद्दल कळतंय तसं सोर्सेस म्हणून सूत्रांकडून कळतंय की चावी वाटप 16 तारखेला होईल। मुद्दा असा आहे की अनेक लोक आता रेंटवर आहेत बाहेर, 11 महिन्याचं रेंट त्यांना भरावं लागतं। ते रिन्यू करायचं की नाही करायचं, चावी कधी मिळणार, कारण आता जर हे सगळ्या खोळ्या बनवून आता 2 महिने झाले असतील, डीप क्लीन किती वेळा करणार, कधीतरी हस्तांतरित करायला लागतील। तर मुख्यमंत्री लवकरात लवकर मुहूर्त काढावा ही आज आपल्या माध्यमातून आम्ही पुन्हा एकदा मागणी करतोय। मागच्या महिन्यात देखील मागणी केली होती पेपरमध्ये बातमी आल्यानंतर, आणि हाच मुद्दा आहे की लवकरात लवकर ते लोक शिफ्ट झाले की पुढच्या टप्प्याला काम सुरू होऊ शकतं। सगळ्यानंतर प्रश्न हा उरतो की या सगळ्या लोकांचं एकत्र येऊन एक कार्यक्रम सोहळा होईल, ह्यासाठी सगळे टाळाटाळ केली जातात। नाही, आता अनेक गोष्टी तशाच आहेत ना। आता बघा तुम्ही, गोराईमध्ये मॅनग्रोव्ह पार्क आम्ही केले, अजूनही उद्घाटन झालं नाही। 3-4 महिने बनून, 6 महिने झाले बनून तयार आहे। वनराईची आपली रेल्वे आहे संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये, ती पण तशीच आहे। हे आता तसं आहे, अनेक गोष्टी ह्या बनून तयार आहेत आणि उद्घाटन होत नाही आहेत। हे कशासाठी, दिरंगाई कशासाठी, कुठचा मुहूर्त काढताय? म्हाडाचे CEO आहेत जयस्वाल, त्यांनी शिक्कामोर्तब केले आज की 16 तारखेला हा संपूर्ण कार्यक्रम मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत निश्चितपणे आज आमची व्हिजिट लागली आणि आज त्यांना तारीख मिळालेली आहे। मी हा इम्पॅक्टच समजतो, पण गेले 2 महिने आपणच प्रेसच्या माध्यमातून सांगता की हे तयार असूनही होत नाही। तुम्ही एक एक्सपोज केलेली आहे की मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातले जे हाल सुरू आहे त्यावर निवेदन द्यावं, केंद्राला हे सगळं थांबावं। आज आपण पाहिलं असेल अनेक रेस्टॉरंट्सकडून हे आपल्याला कळत आहे की रेस्टॉरंट्स बंद पडत आहेत गॅसमुळे, किंवा कुठे पाईप्ड गॅस जो आहे महानगरचा तो कमी पडायला लागलेला आहे। अनेक ठिकाणून अशाच्या बातम्या येत आहेत। भीती लोकांच्या मनात बसलेली आहे आणि माझं स्पष्ट मत आहे की मुख्यमंत्र्यांनी निवेदन करावं, किंबहुना प्रेस कॉन्फरन्स घ्यावी आणि आपले प्रश्न जे असतील ते पण त्याचं उत्तर द्यावं। कारण इराण युद्धामध्ये जे काही दुष्परिणाम आपल्याला भोगायला लागणार आहेत पुढच्या 2-3 महिन्यांसाठी, ते खूप भयानक असतील। ॲटलिस्ट आपली तयारी तर होईल, मनाची तयारी होईल, आणि काय नक्की दुष्परिणाम असतील आपल्याला कळतील। कारण पहिलं क्षेत्र जे आता इफेक्ट होणार आहे ते म्हणजे सेवा क्षेत्र आहे, आणि आपण पाहिलं असेल आर्थिक पाहणी अहवालामध्ये सेवा क्षेत्र हे महाराष्ट्रातलं वाढणारं क्षेत्र आहे। तेच जर इम्पॅक्ट झालं तर मग पुढे काय? कृषी क्षेत्र स्लोडाऊन दाखवत आहे, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये देखील तेवढी ग्रोथ नाही आहे, ती पण जर स्लोडाऊन झाली त्याच्यावर कुठे ना कुठेतरी मुख्यमंत्र्यांनी चर्चा करणं गरजेची आहे। सर्वोच्च न्यायालयात आज पुन्हा एकदा शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी पार पडलेली आहे, आणि आता तुमच्या दोन्ही पक्षाकडून सांगण्यात आलेली की आम्ही शेवटचा युक्तिवाद करण्यास तयार आहोत, तुम्ही सुनावणी। आता एक चांगलं झालं, आज कोर्टाने आमचं बाजू ऐकून घेतलेली आहे आणि हे सांगितलेलं की 2 आठवड्यानंतर आम्हाला तारीख देतील। आज पण वेळ दिली होती त्यांनी तेवढीच, समोरच्या पार्टीला आर्ग्युमेंट करायचं नव्हतं, तरी देखील आम्ही सांगितले की रिटन सबमिशन जे दिलं आहे ते जे न्यायमूर्ती त्यांनी वाचून घ्यावं। मला वाटतं हा एक चांगला टप्पा पुढे आम्ही गेलेलो आहे, आणि सगळ्यांच्या ज्या हे आहेत, आशा आहेत, ते अजून वाढलेले आहेत। जून 2022 पासून सुरू झालेलं ह्या प्रकरण 4 वर्ष झालेले, अवघ्या 3 महिन्यात पुन्हा एकदा जून लागेल तरी निकालीच निघत नाही। ह्या जानेवारीमध्येच जे ऑनरेबल आपले चीफ जस्टिस आहेत त्यांनी सांगितलं होतं, सन्मान्य चीफ जस्टिस साहेबांनी सांगितलं होतं की जस्टिस डिलेड इज जस्टिस डिस्ट्रॉईड, डिनाईड पण नाही, जस्टिस डिस्ट्रॉईड, हे त्यांनी सांगितलं होतं मुंबईमध्ये येऊन। आणि तेच आम्ही पाहतोय की आता 3 निवडणुका होऊन गेल्या, अनेक वेगळे टप्पे होऊन गेले, अधिवेशनं होऊन गेली, कुठे ना कुठेतरी याचा निकाल लागला पाहिजे, सोक्षमोक्ष लागला पाहिजे। पण जसं मी सांगितलं की आजची जी सुनावणी झालेली आहे त्याच्यात आमच्या आशा पुन्हा एकदा वाढलेल्या आहेत, कारण कोर्टाने आमची बाजू ऐकून घेतलेली आहे, रिटन सबमिशन्स मागितलेले आहेत जे आम्ही सबमिट केलेले आहेत। आता समोरच्या बाजूकडून आर्ग्युमेंट होणं गरजेचं आहे, ते झालं की विषय मार्गी लागेल असं वाटायला लागलेलं आहे। Sir, in English, I want to ask you, like you are here, there is the multiple visits you are doing to provide the keys to the citizens. Like, how do you look into that? The BDD Naigaon has been ready for the last 3 or 4 months. They've done a fantastic job
after we started off with the work on 1st August 2021. I'm here because I want to remind the government that this project is ready and they need to start distributing the keys and let the people move in. Aditya, very importantly, as we all know, because of the LPG crisis which is going on entire country, which is affecting Mumbai as well. Apart from that, there's not even a single statement which has been given by the Prime Minister, not even by the any state. For the entire situation, how will you look into this, and what will you tell to the citizen of this country about this? I think what is very important is the war in the Middle East or West Asia, whatever you may call it. It's going to have its repercussions on our country and especially on Maharashtra. It is very important that the Prime Minister speaks directly to the nation, that he addresses a press conference, takes questions from the media people. Likewise, at our state level, the Chief Minister of Maharashtra should do that, because the war in the Middle East is going to affect our service sector, especially in Maharashtra, which is growing. It is going to affect the manufacturing sector, it is going to affect agriculture, it's going to affect daily lives of people. In such a scenario, we all understand that we will all have to face some hardships, but it is better that the Prime Minister makes us aware of the hardships that we will face as a country and takes questions from the people. One last question: come early and go early, which has been announced by the government. How do you look into this for the people? Those are government employees. For the women, those are government. I think what is very important is, more than such schemes, we should ensure that whatever time the women want to come and go back home, they should be safe regardless of what time they come and what time they go. Thank you. नवी मुंबईत घरगुती गॅसच्या अपुऱ्या पुरवठ्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या वतीनं वाशी इथं आंदोलन करण्यात आलं. वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध नोंदवलाय. गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर होत नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय. अनेक ठिकाणी सिलेंडरसाठी नागरिकांना दीर्घ प्रतीक्षा करावी लागते असं आंदोलकांनी सांगितलंय. केंद्र सरकारनं तात्काळ गॅसचा पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी करण्यात आलेली आहे. अन्यथा भविष्यात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिलाय. काँग्रेसने आंदोलन घेतलं ही फार लेट झाली. गेल्या 4-5 दिवसापूर्वी जो गॅसचा तुटवडा होत आहे आणि भारत सरकार किंवा महाराष्ट्र सरकार सांगतं की गॅस आपल्याला मुबलक आहे, परंतु हे सर्व खोटं आहे आणि 60 रुपये वाढवलेले आहेत. ते वाढीव दर कमी झाला पाहिजे, कारण आपल्याकडे PM केअर फंडामध्ये भरपूर पैसे आहेत. आपण भरपूर पैसे अनेक देशांना वाटले आहेत, ते पैसे जर आपल्या भारतामध्येच दिले, केअर फंडातून जर वाढीव दर आहे ते भरलं, तर लोक सुरळीत जगतील आणि आनंदात जगतील. कारण हे 60 रुपये हे गरिबाच्या माथ्यावर मारले जातात. हे कमी होण्यासाठी हे आंदोलन आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की कमर्शियल गॅस बंद झाल्यामुळं जी लोक बाहेरून आले त्यांना गॅस मिळत नाही. त्याच्यामुळं हॉटेलमध्ये त्यांचं जेवण बंद झालं, तर लोकांचा नाश्ता बंद झाला, सर्व बंद झालं. घरामध्येच गॅस नाही, घरात तरी ते कुठेतरी नाश्ता बनवतील. यासाठी गॅसही भेटला पाहिजे, कमर्शियल गॅसही भेटला पाहिजे आणि हा महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये सुजलाम असं राज्य चाललं पाहिजे. यासाठीच हा आंदोलन आहे आणि काँग्रेस सातत्याने या विरोधात लढणार आहे. इराण, इस्रायल, अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन पुरवठ्यावर परिणाम होत असल्याचं चित्र दिसतंय. याचा फटका आता छोट्या हॉटेल व्यावसायिकांना बसू लागलाय. गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवत असल्यामुळे अनेक हॉटेल चालक कोळशाच्या शेगडीवर स्वयंपाक करण्याकडे वळलेत. मात्र नवी मुंबईतील बाजारात शेगड्या उपलब्ध नसल्यानं व्यावसायिकांना त्या खरेदीसाठी मुंबई गाठावी लागते. वाढलेल्या मागणीचा फायदा घेत काही व्यापाऱ्यांनी शेगड्यांचे दरही वाढवलेत. पूर्वी 1000 ते 1200 रुपयांना मिळणारी कोळशाची शेगडी आता सुमारे 5000 रुपयांना विकली जाते असं व्यावसायिकांचं म्हणणं आहे. दरम्यान वाढलेला खर्च भरून वाढण्यासाठी हॉटेल चालकांनी पदार्थांचे दर वाढवण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. का गेला होता? सकाळी गेलो होतो 10-11 वाजता. कुठे? काळबादेवी. कारण इथं शेगडी भेटत नव्हती मार्केटमध्ये. तुम्ही अगोदरपासून शेगडीवर बनवता जेवण? नाही, जेवण नव्हतं. सिलेंडर आता भेटत नाही ना. मग या शेगडीची किती पैसे भरले? याचे 5000 भरले. बाजारामध्ये या आधी शेगडी कितीला मिळायची? 1000-1200. 5 रुपये दिले. हा शेगडी आता आणून तुम्ही पदार्थ विकणार हा आणि मग नाईला जाणं तुम्हाला मग दर वाढवावं लागेल. ते तर नाईलाज आहे. आता काय भाडं पण भरायचं असतं. मग किती दर वाढवावं लागेल तुम्हाला? आता ते काय बोलू शकत नाही. बघू आता. तर मग हे 5000 रुपये तुम्हाला परवडली? परवडले, नाईलाज आहे म्हणून आणली.
नाही तर आम्हाला पण खायचे वांदे होतात. गॅस नसला तर खाणार कुठून? तुम्हाला असं वाटतं ही लूट सुरू आहे? हा लूट सुरू आहे.